मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार. ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची चाचपणी होणार. तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढायला पाहिजे. चनितलांसमोर मी माझी भूमिका मांडली. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू. भाई जगताप यांची प्रतिक्रिया. सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आता महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं होणार ऑडिट. तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती. महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी. विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर. तर यामध्ये 37 भाजपचे आणि राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 5 तर इतर 2 आमदार समाविष्ट. तुम्हाला ईडीची नोटीस आली का? मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटील यांचा फोन. तर ऑडिओ क्लिप व्हायरल. कोठारे मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम. ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवताय. महेश कोठारे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केलं. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांचा हा निशाणा. पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसामध्ये सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची मोठी घसरण. सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000 तर चांदी प्रति किलो 1,58,000. भायखळ्यामधल्या मदनपुरातील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला आणि दुर्घटना घडली. तर 4 ते 5 जण जखमी झाले असल्याची माहिती. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू. ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन. देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला. 10वी-12वी परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ. 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागलं.